काय झालं? तुम्ही काही खाल्लंच नाहीत? नाही, 1-2 घासच खाल्ले तुम्ही, बाकी सगळं तर मीच खाल्लंय. तुम्ही खोटं बोललात ना? अहो नाही. खोटं बोललात तुम्ही. अहो खोटं बोललात ना तुम्ही? हे बघा, तुम्ही चिडू नका माझ्यावर. मला काही भूक वगैरे लागली नव्हती. फ्लर्ट करताय तुम्ही. अहो नाही, फ्लर्ट वगैरे. हे बघा, तुमचा गैरसमज होतोय. मी असं काही केलेलं नाही. मी सांगतो तुम्हाला. तुम्ही प्लीज शांत व्हा. ऍक्च्युली सरांच्या केबिन मध्ये जे काही झालं ते कानावर पडलं माझ्या. तुम्ही अपसेट दिसलात. मला वाटलं तुम्ही काही खाणार नाही, आणि मला खात्री होती की मला भूक लागली म्हटल्यावर तुम्ही तुमचा डबा उघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी भूक लागली असं सांगितलं, फक्त तुम्हाला खाता यावं म्हणून. आणि मी फ्लर्ट वगैरे खरंच काही करत नव्हतं. तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे तुमच्या पर्सनल गोष्टींमध्ये बोलण्याचा मला अजिबात अधिकार नाहीये. पण राहत नाही म्हणून एक गोष्ट सांगू का? मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्या ध्येयाकडे जाताना पावलं जपून टाका, सांभाळून राहा. रस्ता आणि ध्येय बदलणं आपल्या हातात नसतं, पण त्यावर सांभाळून पावलं टाकणं आपल्या हातात नक्की असतं. कोणतीही व्यक्ती तुमच्या मनाविरुद्ध तुमच्यावर कुठलाही निर्णय लादत असेल, तुम्हाला गृहीत धरत असेल, तर ते गृहीत धरणं नम्रपणे नाकारता आलं पाहिजे. तुमच्या मनाविरुद्ध कोणीही तुमच्यावर अधिकार गाजवू शकत नाही. गाजवू द्यायचा नाही आपण. आणि शेवटी लाईफ पार्टनर असतो आपला, त्याच्याशी सूर जुळणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि ते जुळतायत का नाही हे आपल्यालाच कळत असतं. त्यामुळे असं आतून मनातून वाटल्याशिवाय हे जन्मभराचं नातं जुळणार कसं? तडजोड नाही होऊ शकत या बाबतीत. काय त्यांनी कुठलंही नातं टिकत नाही. आणि मुळात हे असं ओढून ताणून कुठलीही नाती जुळत नाही. तो समुद्राच्या 2 लाटा जशा सहजपणे एकत्र होतात ना, असं कुठल्याही नात्यामध्ये 2 माणसांना एकत्र होता आलं पाहिजे. अगदी सहजपणे, तरच ते नातं टिकतं असं मला वाटतं. बापरे, परत फार जड बोललो का मी? नाही. झोपली का? हो. नचिकेत, आज ऑफिसचा पहिला दिवस तुझा. कसं वाटलं ऑफिस? म्हणजे मन रमतंय ना? बाबा, न रमायला काय झालं? आणि मन रमत नसेल तरी रमवून घ्यावंच लागेल आता. दादा, भाजी कशी झाली रे? तुला आवडते तशी गेलीये, दाण्याचं कूट आणि जिऱ्याची पूड टाकून. वाटतं अर्पिता, विषय बदलायची गरज नव्हती. तिने विषय कुठे बदलला? तिने फक्त विचारलं भाजी कशी झाली. सगळे शांतपणे जेवतात हे बघवतच नाही का तुला वहिनी? निकी, बस झालं. जेवणाच्या ताटावर वाद नको. बरं, मला सगळ्यांना एक सांगायचंय. उद्या कोणी कुठेही जायचं नाही, सगळ्यांनी घरीच थांबायचंय. का? कशासाठी? काही महत्वाचं काम आहे का? का हो? काही सरप्राईज वगैरे आहे का?
हा तेच ते सरप्राईज. आणि मी सांगते ना, मग थांबा ना, उद्या कळेलच आपोआप. पण आई, अगं माझे डबे पोचवायला तर जावंच लागेल ना मला. एवढा गोतावळा जमा केलाय ना गोड गोड बोलून चाळीत, मग सांग कोणाला तरी. आणि मी सांगते, मग काय हरकत आहे थांबायला. डबे पोचवण्या व्यतिरिक्त सुद्धा काही महत्वाची कामं असतात आयुष्यात. नाही कविता, अर्पिता जे डबे पोचवते ना त्यावर आपलं घर चाललंय हं? तर त्याहूनही महत्वाचं काम आहे. असं काय काम आहे ते सांग ना. तुम्ही ना सारखं सारखं तेच उगाळू नका, माहितीये मला. आणि त्या गणूला सांगितलंय मी, ते सगळे पत्ते तू त्याला दे, त्या पत्त्यावर तो डबे पोचवे. चालेल? नाही पण आई एवढं काय येऊ द्या, म्हणजे एवढं सिक्रेट ठेवण्यासारखं काय होत्या. अगं उद्या सुट्टी घ्यायची असेल तर मला काहीतरी कारण सांगायला लागेल ऑफिसमध्ये. आजच जॉईन झालं आणि उद्या सुट्टी, कसं दिसेल ते. मिळेल माझे बाबा बोलतील तिकडे. हो, पण तरी सुद्धा सुट्टी का घेतली हे मला माहिती असायला हवं ना. कशाला माहिती असायला हवी? मी सांगते म्हणजे महत्वाचंच असेल ना. कविता मगापासून सांगते महत्वाचं काम आहे, महत्वाचं काम आहे. काय महत्वाचं आहे ते सांग ना. सांग ना आई. अगं ही काय म्हणाली मगाशी ते? सरप्राईज. हा, गोड सरप्राईज असं समजा. अरे बापरे, तेही तुझ्याकडून. आता हेच सरप्राईज आहे आमच्यासाठी. नाही तुम्ही करा माझी मस्करी, पण बघा उद्या तुम्ही सगळेजण खुश व्हाल. हा, आई पण अगं इतकं काय आहे बरं, एक हिंट तरी द्या मला. एक दिवस तरी ऐका ना आईचं. दादा, अरे आई म्हणते तर असेल ना काहीतरी चांगलं सरप्राईज. थांबूया ना आपण उद्या सगळे. ठीक आहे, आता सगळेच जण खुश होणार असतील त्या सरप्राईज नाही तर घे तुम्ही सुट्टी. ओके डन. मी पण कॉलेजला जात नाही. तुला ते जावं असतो. दादा